प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान सुंदर सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराची काही वचनं घेऊन मी आज तुमच्या समोर आलोय आणि त्या जिवंत देवाला गौरव देण्यासाठी आम्हाला त्याच्या वचनांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्या वचनांच्याच द्वारे तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगती बोलतो. हालेलुया. आणि मग सुरुवात करूया. आपण पाहूया थोडा वेळ परमेश्वराच्या वचनांमधून. त्या अगोदर काही गोष्टी सांगायच्यात की सध्या लेंथ समय सुरू झाला. बुधवारपासून ॲश वेनेसडे, राखेचा बुधवार ज्याला म्हटलं जातं, आणि तिथून ही सगळी सुरुवात झाली आहे या लेंथला. हे लेंथ समय म्हणजे नेमकं काय आहे? लॅटिनमध्ये वर्ड आहे क्वाड्रॅजेसिमा म्हणून, ज्याचं मिनिंग होतं की 40 आणि त्या 40 दिवसांना सुरुवात झाली. आणि मग त्या 40 दिवसांमध्ये 6 रविवार असतात जे की गाळले जातात, किंवा त्या दिवशी उपवास करायचा नाही, असं काहीतरी ती सिस्टीम त्यांनी केली. आणि मग टोटल असे 46 दिवसांचा हा लेंथ समय. मग ह्या ॲश वेनेसडेच्या दिवशी, राखेच्या बुधवारच्या दिवशी चर्चमध्ये जायचं. मागच्या वर्षी ज्या झावळ्या तुम्ही झावळ्याच्या रविवारच्या दिवशी वापरल्या होत्या त्या जाळायच्या. त्याची राख ह्या वर्षी ॲश वेनेसडेच्या दिवशी म्हणजे राखेच्या बुधवारच्या दिवशी तुम्ही ती डोक्याला लावायची. आणि मग जे कोणी तुमच्या डोक्याला ती राख लावतील त्यावेळेला त्या क्रॉसचं चिन्ह काढलं जातंय. आणि त्यावेळेस असं सांगितलं जातंय की मनुष्य मातीमधून आलाय आणि तो पुन्हा मातीला जाऊन मिळेल. हालेलुया. मनुष्य मातीमधून आलाय आणि तो पुन्हा मातीमध्ये जाऊन मिळेल, असं ॲश वेनेसडेच्या दिवशी सांगितलं जातं. ह्या ट्रॅडिशनमध्ये आम्ही किती दिवस अडकून राहणार आहोत? आम्हाला आज थोडासा विचार करायचा. ही परंपरा कुठून आली, का आली, कशासाठी आली, आणि आम्ही हिला फॉलो करायचं की नाही करायचं? थोडासा आज या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे, मला असं वाटतं. आज खूप ठिकाणी, खूप लोकांकडे जर पाहिलं तर बॉर्न अगेन ख्रिश्चन असं म्हटलं जातं, म्हणजे नवीन जन्मलेले. येशू असं म्हटलं की नवीन जन्मल्या वाचून, नव्याने जन्मल्या वाचून कोणाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. मग काय आमचा नवीन जन्म झालाय का नेमका? आम्हाला आज थोडासा विचार करायचा आहे. आम्ही देवाला मानतोय, देवावर विश्वास ठेवतोय, इथपर्यंत ठीक आहे, परंतु आमचा नवीन जन्म झालाय का? आणि जर नसेल झाला तर आम्ही ह्या ट्रॅडिशनमध्ये, या परंपरेमध्ये आम्ही का चाललोय? मला सांगू दे तुम्हाला, प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपवास केले, परंतु त्या 40 दिवसांनंतर त्याने त्याची सेवा सुरुवात केली. आम्ही पाहतोय या 40 दिवसांमध्ये अनेक लोक नॉनव्हेज खायचं बंद करतात, अनेक लोक डोक्याचे केस कापत नाहीत, कोणी दाढी वाढवतं, कोणी चपला घालणं बंद करतं. खऱ्या अर्थाने काय उपवास आहे ते अजूनही समजलेलं नाही. देवासाठी त्याग करत आहात, मग फक्त 40च दिवस करणार का? बाकीचे दिवस का पाप करायला मोकळे आहात का? पश्चाताप फक्त 40च दिवस करा असं सांगितले का कुठे बायबलमध्ये? बरं, ते जाऊ द्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी, जे 12 शिष्य होते, त्यांच्यापैकी कोणीच 40 दिवसाचे उपवास का बरं कधीच केले नाहीत? त्यांना काय माहित नव्हतं का? मग का चाललंय हे सगळं? इसवी सन 325 सालामध्ये कॉन्टेस्टाईन राजाने ज्यावेळेला रोम राज्यामध्ये त्याला सुवार्ता समजली, त्याने येशूविषयी ऐकलं, येशूविषयी वाचलं, आणि त्यानंतर ज्यावेळेला त्यांनी रोमचा परमेश्वर येशू ख्रिस्त असेल, ख्रिश्चनिटी तिकडचा धर्म असेल, असं ज्यावेळेला त्यांनी डिक्लेअर केलं, त्यावेळेला त्यांची जी बाबेलची संस्कृती होती ती सगळी ख्रिश्चनिटीमध्ये मिक्स करण्यात आली. आणि मग त्यांच्या बाबेलच्या संस्कृतीप्रमाणे त्यांचा जो तम्मूज नावाचा राजा होता, आणि तो 40व्या वर्षी मेला म्हणजे तो शिकारीला गेलेला असताना एका डुकराने त्याला फाडून मारलंय असं सांगितलंय. आणि मग अशा पद्धतीने मेलेल्या राजासाठी तो 40 वर्षाचा होता म्हणून 40 दिवस उपवास केलेत.
आणि 40 दिवस तिकडच्या लोकांनी, त्या राज्यातल्या लोकांनी त्याच्यासाठी 40 दिवस शोक केला आणि तीच प्रथा पुढे ख्रिश्चनिटीमध्ये बदलली गेली. ख्रिस्ती धर्मामध्ये तेच सगळं भेसळ करण्यात आलं. मग आता ह्या गोष्टी आम्हाला समजल्यानंतर पण आम्ही त्याच करणं योग्य आहे की अयोग्य आहे? थोडासा विचार करा, तुम्ही तुमच्या जीवनात, मी माझ्या जीवनामध्ये. मग आम्हाला थोडासा विचारच करावा लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताने तर 40 दिवस मरण्या अगोदर उपवास केलेले नाहीयेत. ज्या वेळेला त्यांनी 40 दिवस उपवास केले त्याच्यानंतर त्याने त्याची सेवा सुरू केली आणि 3.5 वर्षाची सुंदर अशी सेवा त्याची आम्हाला पाहायला मिळते. मग आम्ही हे 40 दिवस उपवास करतोय, बरं त्या उपवासाचा नेमका उद्देश काय आहे ते पण माहिती नाही. लोक उपवास करतायत, उपाशी राहतात, का राहतात माहित नाही, समजत नाही, पण सगळेजण उपवास करतात मग मी पण करतो, अशा अनुषंगाने उपवास चालू आहे. कॅथोलिक ट्रॅडिशन आहे ही सगळी. कॅथोलिक लोकांनी, रोमी साम्राज्याने ही सुरुवात केलेली सगळी परंपरा आहे आणि सुमारे 325 सालापर्यंत कुठल्याही प्रकारे ख्रिसमस, गुड फ्रायडे किंवा ईस्टर असा कुठलाही सण सेलिब्रेट करण्यात आला नव्हता. आता गुड फ्रायडेच्या दिवसांमध्ये पाहताल तर प्रत्येक चर्चेसमध्ये लोक तुम्हाला रडताना दिसतील. अहो, जो प्रभू येशू ख्रिस्त सुमारे 2025 वर्षापूर्वी आला, तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पावला, तो पुन्हा जिवंत झाला, तो स्वर्गात गेला, हालेलुया, आणि तो पुन्हा एकदा येत आहे. त्याच्यासाठी तुम्ही चर्चमध्ये जाऊन का रडत बसत आहात? त्याच्यासाठी तुम्ही आज रडू नका. येशू ख्रिस्त ज्यावेळेला वधस्तंभावर चालला होता आणि अनेक स्त्रिया तिथे रडत होत्या, त्यावेळेला तो त्या स्त्रियांना म्हटला की माझ्यासाठी रडू नका, तर तुम्ही तुमच्यासाठी रडा, तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. मग आज काय चाललंय? कशासाठी रडतात? आमचा येशू वधस्तंभावर ते टांगला गेला म्हणून. कमॉन देवाच्या लोकांनो, आम्हाला थोडंसं बदलायची गरज आहे. आमच्या जीवनात थोडंसं परिवर्तन व्हायची गरज आहे. 40 दिवस प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रार्थना केल्या जातील आणि फक्त तेवढ्या पुरताच ते दुःख केलं जाईल. त्याच्यानंतर परत आम्ही पाप करायला मोकळे आहोत काय? फक्त 40 दिवसापुरताच आम्ही मर्यादित आहोत का? बायबल तर असं सांगते की आता प्रत्येक दिवस शब्बात दिवस आहे, प्रत्येक दिवस परमेश्वराने पवित्र केलेला दिवस आहे, प्रत्येक दिवस तुम्हाला आणि मला पश्चाताप करायचा आहे, प्रत्येक दिवस आम्हाला देवाची स्तुती करायची, देवाची आराधना करायची, प्रत्येक दिवसामध्ये आम्हाला सातत्याने निरंतर प्रार्थना करायची. पहिले थिस्सलुनी 5:17 मध्ये सांगितले की निरंतर प्रार्थना करा, अंतर पडू न देता प्रार्थना करा. प्रियांनो, आम्ही स्वतःला बदलायचा प्रयत्न करूया. आणि मग उपवासच करायचे आहेत तर कसे उपवास केले पाहिजे? या आपण बायबलमध्ये पाहूया. यशायाचं पुस्तक 58 अध्याय आणि 3 वचनापासून मी वाचतो तुमच्यासाठी काही वचन. आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपले उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करविता. पहा, तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता. तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा याकरता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमच्या उपवासाचा दिवस आहे काय? लवाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? कसा उपवास करत आहात? उपवासच करायचे समजून घेऊया आज उपवास नेमके कसे आहेत. आम्ही उपवासाच्या दिवशी कामकाज करत आहोत. कामकाज करत नसेल तर आम्ही टीव्ही बघत बसलोय. आम्ही देवाकडे लक्ष लावण्याऐवजी पिक्चर पाहत बसलेले आहात. आणि मग उपवासाच्या काळामध्ये, उपवासाच्या दिवसामध्ये आम्ही नको त्या गोष्टींकडे जास्त लक्ष लावलंय. मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि या सगळ्यांमध्ये आम्ही अडकून पडलोय. शेवटी नेटच आहे, ते जाळ्यात अडकलेले आहोत. हालेलुया. त्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी पवित्र आत्मा परमेश्वराने दिलेला आहे. त्याच्यामध्ये किती अडकून राहायचं? उपवास करायचं तर एखादा दिवस मोबाईल बंद करायला शिका. एखादा दिवस असा असू द्या की त्या दिवशी तुम्ही मोबाईलच पाहणार नाही.
आमचा राग, आमचा द्वेष, मत्सर, निंदा, चाडी, लबाडी या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्याग करायला शिकूया. उपवासाचा दिवस या प्रकारचे उपवास आपण करायला शिकूया. फक्त अन्नाचाच त्याग काय करायचा? एखादा दिवस फक्त अन्न खाल्लं नाही म्हणजे आम्ही उपवास करत आहोत असं आम्ही सगळ्या जगाला ओरडून सांगतो, आज उपवास धरलाय, आज उपवास धरलाय. उपवासाच्या दिवशी बाकीच्या सर्व गोष्टी बघत आहात, करत आहात. उपवासाच्या दिवसांमध्ये सातत्याने मोबाईल मध्ये आम्ही खेळत आहोत. प्रियांनो, स्वतःला बदलायचा प्रयत्न करूया. देवाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करूया. तो देव जर जिवंत आहे तर तो बोलणारा देव आहे आणि तो देव तुमच्या आणि माझ्या संगती बोलू इच्छितो. त्याला तुमची आणि माझी सहभागिता हवी आहे. आणि मग त्याच्यासाठी आम्ही तो त्याग करायला शिकूया आणि त्याच्या चरणात बसून आपण म्हणायला शिकूया की परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. जमेल का? प्रयत्न करा. आणि बायबल असं सांगते की आम्ही आमच्या फक्त जीवाला पीडा देणारा उपवास करावायचा का? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल का? आमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा याकरता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही, असं परमेश्वर म्हणतो. आमचे शब्द, आमची हाक, आमची आरोळी त्या परमेश्वरापर्यंत जाईल असे आमचे उपवास नाहीत. हे मी सांगत नाही, हे बायबल सांगते. यशायाचं पुस्तक 58वा अध्याय आणि 4थं वचन वाचा, 5वं वचन वाचा. 3 ते 9 वचनांमध्ये खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग आम्ही अशा प्रकारचे उपवास न करता आम्ही कसे उपवास करत आहोत? लवाळ्यासारखं डोकं लविणे, आपल्या अंगाखाली गोंताट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय, असं परमेश्वराचं वचन सांगतं. फक्त राख लावली डोक्याला म्हणजे उपवास झाला काय? साधे कपडे घालायचे, डोक्याला तेल लावायचं नाही, तोंड पाडून बसायचं, पोटात अन्न गेलं नाही म्हणून जीव कासावीस झालाय पण उपवास धरलाय, खायची खूप इच्छा आहे परंतु खाता येत नाहीये. मग आता नॉनव्हेज एखाद्या दिवशी समोर आलं की नाही माझे उपवास चालू आहेत आणि मी आता नॉनव्हेज खाऊ शकत नाही, अशा प्रकारचे उपवास करत आहात काय? कमन प्रियांनो, आम्हाला थोडंसं बदलावं लागेल. काही लोक तर असे जे उपवास करू शकत नाहीत. ते म्हणतात की मी उपवासच नाही धरू शकत, ते फक्त खाण्यासाठी जन्मलेले आहेत असं म्हणावं लागेल. आम्हाला देवासाठी त्याग करता आला पाहिजे. उपवास याचा अर्थ काय? त्या परमेश्वरासाठी आम्ही काहीतरी त्याग करत आहोत. त्या परमेश्वराच्या गौरवासाठी किंवा आमची मागणी मान्य होईल याच्यासाठी उपवास करत आहोत. तुम्ही उपवास करत आहोत, तुमच्या उपवासाचा उद्देश नेमका काय आहे हे तुम्हाला समजतंय का? कोणत्या कारणासाठी तुम्ही उपवास केलेला आहे हे माहित आहे का? धरायचं म्हणून धरायचं, सगळेजण धरतात म्हणून धरायचे असे उपवास करू नका. काहीतरी पर्पज असू द्या, तुमच्या उपवासाला उद्देश असू द्या. तुम्हाला चांगला जॉब हवाय, उपवास प्रार्थना करा. तुम्हाला सेवा करायची, उपवास प्रार्थना करा. एस्तेर राणीने उपवास केले, तिच्या समोर उद्देश होता की संपूर्ण यहुदी लोकांचा जो नायनाट करायचा हमानाने ठरवलं होतं. तिच्या पुढे उद्देश होता आणि तिने सांगितले की यहुदी लोकांमध्ये फरमान काढा आणि सगळ्या यहुद्यांना एकत्र करा आणि त्यांना सांगा की 3 दिवस उपवासाची नेमा. 3 दिवस उपवास आणि प्रार्थना सगळ्यांनी मिळून केलेत. त्या जिवंत देवाला हाक मारत होते. कशासाठी? की त्या हमानाने यहुद्यांविरुद्ध जे कटकारस्थान रचलं होतं ते कटकारस्थान उघडकीला यावं, त्या लोकांचा नाश व्हावा नाही, त्यांचा नायनाट व्हावा नाही, यहुदी लोकांचा नाश व्हावा नाही, याच्यासाठी एस्तेर राणीने उपवास आणि प्रार्थना करायला सांगितलं. आम्ही उपवास कशासाठी करतोय? देवाचा गौरव करण्यासाठी उपवास करत आहात काय? देवा तुझा पवित्र आत्मा मला हवाय म्हणून उपवास करतोय असं देवाला कधी सांगू शकलात का? देवा तुझ्या वचनाचं प्रगटीकरण हवंय, तुझ्या वचनाचं ज्ञान हवंय, तुझं वचन समजावं याच्यासाठी मी आज उपवास आणि प्रार्थना करतो असं कधी म्हटलात का? विचार करा प्रियांनो, नेमकं काय करत आहात?
या रूढी परंपरेमधून बाहेर पडूया. वर्षभर का नाही उपवास करत? तुमच्या आयुष्यामध्ये कंटिन्युअस तुम्ही उपवास करायची का सवय नाही लावून घेत? आठवड्यातला एकच दिवस उपवास करा, जो तुमच्या सुट्टीचा दिवस असेल, जो तुम्हाला कम्फर्टेबल असेल, ज्या दिवशी तुम्ही परमेश्वरासंगतीच वेळ घालू शकताल, असा एखादा दिवस नेमा. बायबलमध्ये सांगितलंय, यशायाच्या पुस्तकामध्ये, उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा. ट्रॅडिशनमध्ये, परंपरेमध्ये, रूढी परंपरेतून बाहेर पडा थोडस. त्याच रूढी परंपरेतून. आता गुड फ्रायडेच्या दिवशी लोक रडताना दिसतील, ईस्टरच्या दिवशी लोक ईस्टर, हॅपी ईस्टर म्हणताना दिसतील. काय आहे ईस्टर? या शब्दाचा अर्थ होतो अष्टारोत नावाची देवी. मी या गोष्टी अनेकदा सांगितल्यात, परत सांगतोय, समजून घ्या. आणि मग ती देवी, जिचं नाव अष्टारोत देवी आहे, आणि हॅपी ईस्टर आम्ही जेव्हा म्हणतो त्यावेळेला आम्ही तिलाच खुश करतोय की काय असं वाटतं. आम्ही हॅपी रिझरेक्शन डे असं का नाही म्हणू शकत? पुनरुत्थानाचा दिवस तुम्हाला आशीर्वादित लाभो, आशीर्वादित असो, असं आम्ही एकमेकांना का नाही विश करू शकत? आम्हाला म्हणता आलं पाहिजे हॅपी रिझरेक्शन डे. आम्ही का नाही म्हणू शकत? माहीत असूनही त्याच चुका आम्ही करत आहोत. असो, काय हरकत नाही. प्रयत्न करा, बदलायचा प्रयत्न करा. जोपर्यंत स्वतःला बदलायचं, मी म्हणूनच सुरुवातीला सांगितलं, योहान 3:3-5 मध्ये सांगितले, येशू निकोदेमाला म्हणतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही. तुम्ही म्हणताल आम्ही विश्वास ठेवलाय, मग विश्वासाच्या द्वारे आम्ही स्वर्गात जाऊ. बायबल असं सांगते की पहिले योहानाचं पुस्तक, योहानकृत शुभवर्तमान आणि पहिला अध्याय 12 वचन असं म्हणते की विश्वासाच्या द्वारे तुम्ही त्याचे पुत्र आहात. रोम 8:14 मध्ये असे सांगितले की जितक्यांना त्याचा पवित्र आत्मा मिळालाय, जे पवित्र आत्म्याद्वारे चालवले जात आहेत, तितके देवाचे पुत्र आहेत. आणि प्रकटीकरणामध्ये असं सांगितलंय, ज्यांच्या कपाळावरती शिक्का मारण्यात आलाय त्यांनाच फक्त उपद्रव करू नको, असं त्या सैतानाला सांगण्यात आले. ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत तेच येशू संगतीवरती उचलले जातील, असं सांगण्यात आलंय. मग आता किती विश्वास, किती प्रमाणात, कसला विश्वास? रूढी परंपरेवरती विश्वास की जिवंत देवावरती विश्वास? कशा प्रकारचं जीवन आम्ही जगत आहोत? मी तुम्हाला सांगू का, शास्त्री परुषी लोक होते आणि ते देखील रूढी परंपरेमध्येच चालत होते. त्यांचं नियमशास्त्र संपूर्ण तोंडपाठ होतं, परंतु ते प्रभू येशू ख्रिस्ताला जिवंत देवाचा पुत्र म्हणून स्वीकारू शकलेले नाहीत. त्यांनी ओळखलं नाही येशूला. जगाचा प्रकाश त्यांच्यामध्ये होता, परंतु त्यांच्यातला अंधकार निघाला नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या संगती होता. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सातत्याने शिकवायचा प्रयत्न करत होता, परंतु ते त्याच्यापासून दूर चालले होते. त्याला धरून द्यायचाच प्लॅन करत होते. त्याच्या चिन्ह चमत्काराकडे पाहून ते स्वतःला कुठेतरी काय म्हणूया, एक अनकम्फर्टेबल ते स्वतःला करत होते. ते त्या जिवंत देवाला ओळखू शकलेले नाहीत. त्या देवाची स्तुती असो. आज आम्ही देवाचं वचन वाचून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाय. येशू म्हटलं की ज्यांनी न पाहता विश्वास ठेवलाय ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत. आणि आज तुमचा आणि माझा विश्वास आहे, हा देवाला गौरव. येशू त्यांना शिकवायचा प्रयत्न करत होता. येशू ज्या वेळेला जक्कईच्या घरी जातोय त्यावेळेला शास्त्री परुषी म्हणतात, हा तर पापी लोकांच्या घरी जाऊन जेवण करत बसलाय. जक्कईला मात्र जक्कईच्या घराण्याला तारण प्राप्त झालंय, परंतु शास्त्री परुषी लोक त्याला नावं ठेवतात. आम्ही पण आज नावं ठेवणारेच झालोय. जे खरं सांगायचा प्रयत्न करतात ते लोक नावच ठेवतील. जे लोक खरं सांगायचा प्रयत्न करतात त्यांना बाकीचे धार्मिक असणारे लोक नावच ठेवतील. जे रूढी परंपरेमध्ये चाललेले आहेत असे लोक स्वर्गाच्या राज्यात जातील का नाही जातील हे मी आज सांगणार नाही, परंतु आम्हाला चुकीच्या गोष्टींमधून बाहेर पडायचंय. मला एवढंच समजतंय.
येशू शिकवत होता, येशू शिक्षण देत होता आणि शास्त्री परुषी लोक म्हणत होते की तुमचे शिष्य जेवण करताना हात पण नीट धुत नाहीत. म्हणजे एक परंपरा होती ती की जेवण करायच्या अगोदर हात धुतले पाहिजे, ताट वाटी धुतली पाहिजे, साफ केली पाहिजे. आणि येशू त्यांना म्हणतो की मग तुम्ही त्या कबरांसारखे आहात, ज्या बाहेरून तर मस्तपैकी चुन्याने पांढऱ्या शुभ्र केलेल्या आहेत, परंतु आतमध्ये सडलेलं मांस आहे. हालेलुया. काय आमचं जीवन पण तसंच आहे का? आम्हाला आज आमच्या जीवनामध्ये विचार करायचा. फक्त बाहेरूनच चांगलं दिसतंय, छान दिसतंय, शुभ्र आहे, सुंदर कपडे घातलेत, नवीन नवीन कपडे घालून स्वतःला सजवत असताल, परंतु अंतःकरण मात्र सडलेल्या मांसानी भरलंय, सडलेल्या विचारांनी भरलंय. असं आमचं जीवन आहे काय? कुचक आणि घाण झालेलं जे आहे, ज्याची दुर्गंधी येते, अशा प्रकारचं आमचं जीवन आहे का? आज परत एकदा विचार करायची वेळ आहे, पश्चाताप करायची संधी आहे. प्रेषित 30:19 मध्ये असं म्हटलंय की सर्वांनी पश्चाताप करावा अशी तो आम्हाला आज्ञा देतोय. अज्ञानाच्या काळाकडे परमेश्वराने डोळे झाक केली, परंतु तो आता अशी आज्ञा देतोय की सगळ्यांनी सगळीकडे पश्चाताप करावा. प्रियांनो, पश्चाताप करा. मग या उपवासाच्या दिवसामध्ये तुम्ही जर विचार करत असाल की मला उपवास करायचा आहे, प्रार्थना करायची, मला पश्चाताप करायचा आहे, तर तुमचा उपवास कसा असला पाहिजे? आणि मग यशया 58:6 मध्ये असं सांगितलंय की तुमचा उपवास कसा असला पाहिजे? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवांच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? कसला उपवास करायचा आहे? दुष्टतेच्या बेड्या तोडा. जी दुष्टता तुमच्या जीवनामध्ये आहे तिच्या बेड्या तोडून टाका. त्या दुष्टतेमधून बाहेर पडा. ती दुष्टता तुमच्यातून काढून टाका. तुमच्या जीवनामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यातून तुम्ही बाहेर निघा. जुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे. ज्या जोखडामध्ये तुम्ही असताल ते झुगारून द्या. येशू म्हटला, अवकष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण मजकडे म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. तुम्ही ओझ्याने दबलेले आहात, तुम्ही त्रासात आहात, दुःखात आहात, समस्यामध्ये आहात, रोग आजार विकारांमध्ये आहात, ते सगळं घेऊन येशूच्या चरणामध्ये आणून टाका. सांगा त्या येशूला, त्याला हाक मारा. तो म्हणतो तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. सांगा त्या परमेश्वराला, आणि तो तुमचं जोखड मोडायला तयार आहे. तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या असतील, स्वतःला एकटं वाटत असेल, तुम्ही निराश झालेले असाल, तुम्ही कर्जाच्या ओझ्यामध्ये असताल, आजच्या देवाला हाक मारा. प्रियांनो, उपवास करा. शरीराला थोडासा त्रास होऊ द्या, काही हरकत नाही. त्या जिवंत देवाला हाक मारा. आणि ज्या दिवशी हाक मारताल त्या दिवशी त्याला सांगा की परमेश्वरा, माझ्या जीवनातलं दुःख दूर करण्यास तू समर्थ आहेस, याच्यावर मी विश्वास ठेवलाय. कारण तुमचा विश्वासच तुम्हाला तारणार आहे. तुमचा विश्वासच तुम्हाला तुमच्या जिवंत देवाशी, त्या जिवंत देवाशी कनेक्ट करणार आहे. आणि मग ज्या दिवशी उपवास करताल त्या दिवशी जाचलेल्या लोकांना मुक्त करायचा प्रयत्न करा. जे त्रासात असतील, संकटात असतील, समस्यांमध्ये असतील, कधी अशा लोकांकडे जाऊन त्यांना व्हिजिट केली का? भेट दिली का? जा कधीतरी अशा लोकांकडे. उपवासाच्या दिवशी घरात बसून टीव्ही बघण्यापेक्षा, माझा उपवास आहे आणि मग मला दूध प्यायचं, चहा प्यायचं आणि ज्यूस प्यायचं, हे उद्योग करण्यापेक्षा बाहेर पडा. 2 लोकांना सुवार्ता सांगा. जे जाचलेले असतील, जे त्रासात असतील, जे दुःखात असतील, जे समस्यांमध्ये असतील, अशा एखाद्या व्यक्तीकडे जाऊन त्याला व्हिजिट करा, त्याला प्रार्थना करा, त्याला सांत्वन द्या, आणि तो खऱ्या अर्थाने उपवास असेल. पुढे 7वं वचन असं म्हणतं, तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे, उघड्या दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपवास नव्हे काय? काय सांगितलंय बायबलमध्ये? तू आपले अन्न भुकेलेले अन्न दे. गरीब लोकांना, गरजू लोकांना तुम्ही तुमचं अन्न उपवासाच्या दिवशी देऊ शकता का? तुम्ही उपवास करायचं ठरवताल त्या दिवशी तुम्ही तुमचं जेवण तयार करा. तुम्ही न खाता ते अन्न डब्यात भरा आणि एखाद्या गरजवंताला नेऊन द्या. खऱ्या अर्थाने तो उपवास असेल. हालेलुया. एखादा निराश्रित असेल, एखादा लाचार व्यक्ती असेल, ज्याच्याकडे काहीच नाही, त्याला तुम्ही तुमच्या घरी आणू शकता काय?
बघा कसं जमतंय. उघड्या दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे. दिले का कधी कोणाला स्वतःच एखादा ड्रेस? बघा, विचार करा जीवनामध्ये. उपवासाच्या दिवशी अशी काही चांगली कामं करू शकता. गोरगरिबांसाठी तुम्ही झटू शकता, त्यांच्यावरती दया करू शकता. तुम्ही तुमच्या घासातला घास त्यांना भरवा. तुम्ही तुमचं एखादं वस्त्र त्यांना काढून द्या. परमेश्वर याच्यामध्ये संतुष्ट होणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि मग तो असं म्हणतो की तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये. हाच तो उपवास नव्हे काय? आम्ही तोंड लपवून फिरणारे लोक आहोत का? किंवा तोंड देखलेपणाने आम्ही वागणारे लोक आहोत काय? आम्ही म्हणतो हा गरीब आहे मग त्याच्याकडे जायला नको, याच्याकडे पैसे नाहीत मग जाऊ दे, त्याच्याकडे जायचं नाही, त्याला भेटायचं नाही. अनेक चर्चेस मध्ये देखील या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. विशिष्ट लोक विशिष्ट लोकांनाच फक्त भेट देतील. काही लोक असे असतात जे नेहमीच उपेक्षित असतात, ज्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, पाहिलं जात नाही, कोणी विचारत नाही, कोणी विचारपूस करत नाही. अशा प्रकारचं जीवन आम्ही जगत आहोत काय? आज विचार करा. आणि जर असं करत असाल आणि त्या दिवशी उपवास धरलेला असेल तर कदाचित तुमचा उपवास मान्य होणार नाही, असं बायबल मला सांगते. पुढे बायबल मध्ये असं म्हटले, असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. तेव्हा तू हाक मारशील तो ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल हा मी आहे. हालेलुया. सुंदर अभिवचन परमेश्वराने दिले. ज्या वेळेला तुम्ही तुमचं अन्न भुकेलेल्यांना वाटताल, ज्या वेळेला तुम्ही निराश्रितांना आश्रय देण्याचा प्रयत्न करताल, जेव्हा तुम्ही तुमच्या बांधवांपासून तोंड लपवणार नाही, जेव्हा तुम्ही तुमच्या बांधवांवरती खरी प्रीतीच करताल, उघडा एखाद्या दृष्टीस पडल्यास त्याला तुम्ही वस्त्र देताल, आणि ज्या वेळेला तुम्ही असं करताल, ज्या वेळेला गोरगरिबांवरती तुम्ही दया करताल, त्यावेळेला परमेश्वर असं म्हणतो की तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल आणि तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. हालेलुया. देवाचा गौरव हवाय, परमेश्वराचं सानिध्य हवंय. गोरगरिबांवरती दया करायला शिका. हालेलुया. त्याला जेवायला नका घालू जो तुमची परतफेड करू शकतो, त्याला जेवायला घाला जो तुमची परतफेड करू शकत नाही, असं बायबलमध्ये येशूने सांगितले. प्रेज द लॉर्ड. आम्ही या गोष्टी करू शकतो काय? आम्ही त्याच व्यक्तींना जेवायला बोलवतो, आम्हाला असं वाटतं की आमचं स्टेटस आणि त्यांचं स्टेटस चांगलं मॅच होतंय. एखाद्या गरीबाला जेवायला बोलवलं तर आम्ही त्याला 10 वेळा बोलून दाखवू, किंवा त्याला आम्ही लाज वाटेल अशा प्रकारचं कृत्य आम्ही करू. प्रियांनो, या गोष्टींमधून बाहेर निघा. उपवासाच्या दिवसांमध्ये उपवास करायचा प्रयत्न करत आहात, निश्चित करा, काही हरकत नाही. देवासाठी त्याग करायचा प्रयत्न करा. परंतु तुम्ही तुमचा त्या गोष्टींचा, त्या अन्नाचा त्याग करत असताना ते अन्न एखाद्या गोरगरिबाला वाटायला शिका. तुम्ही तुमच्या जीवनातून चुकीच्या गोष्टींचा त्याग करायला शिका. मोबाईलचा अतिवापर किंवा मोबाईल मधली अश्लीलता, त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला शिका. वाईट गोष्टींमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करूया. चुकलेले असताल पश्चाताप करायला शिका. उपवास करायचा आहे, फक्त 40 दिवसच करू नका. संपूर्ण वर्ष आहे, बाकीचे दिवस पाप करण्यासाठी मोकळीक तर नाही. हालेलुया. इर्मयाच्या पुस्तकामध्ये जर गेलात, 4थ्या अध्यायात आणि 4थं वचन असं सांगतं. मी वाचतो तुमच्यासाठी ते वचन. इर्मयाचं पुस्तक 4था अध्याय आणि 4थं वचन. यहुदाचे लोक हो, यरुशलेमकर हो, परमेश्वराप्रित्यर्थ आपली सुनता करा, आपल्या अंतःकरणाची सुनता करा, नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझवणार नाही, असा पेटेल. हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर इथं? आपल्या अंतःकरणाची सुनता करा. यरुशलेमकर हो किंवा परमेश्वराचे लोक हो, यहुदाचे लोक हो,
आज हे वचन सगळ्यांसाठी लागू होतं. आम्हाला आमच्या अंतःकरणाची सुंता करा असं तो परमेश्वर म्हणतो. नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे तो म्हणतो की माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझवणार नाही, असा तो पेटेल. त्या जिवंत देवाच्या हाती सापडणं ही भयंकर गोष्ट आहे. आणि प्रियांनो, त्याच्या हातातून स्वतःला सोडवायचं असेल तर त्याला शरण जा. तो जसं सांगतो तसंच आम्ही वागायचा प्रयत्न करूया. त्याच्या वचनांच्या विरुद्ध जाऊन त्याच्या विरुद्ध बंडखोरी करून या जगात कोणीच टिकाव धरू शकलेलं नाही. सैतान मागे लागला तर येशूच्या नावात ते सैतान निघून जाईल किंवा येशूच्या नावात तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. परंतु जर परमेश्वरच मागे लागला तर तुम्हाला आणि मला कोण सोडवणार? हालेलुया. आणि म्हणून आम्ही या दिवसांमध्ये उपवासाचे दिवस चालू आहेत. लोक उपवास करत आहेत. तुम्ही करत असाल, निश्चित करा, आनंदाची गोष्ट आहे. परंतु तुमचे उपवास देवाला आवडणारे आहेत का? आज याचा विचार करा. रूढी परंपरेनुसार तुम्ही उपवास करत आहात का? याचा विचार करा. परमेश्वराचं वचन स्तोत्र 51:17 मध्ये असं म्हणते की भग्न आणि अनुतप्त हृदय मी तुच्छ मानणारच नाही. भग्न आणि अनुतप्त हृदयाने केलेले उपवास परमेश्वराला आवडतील. भग्न आणि अनुतप्त हृदय, तुटलेलं हृदय घेऊन परमेश्वराच्या समोर ये. परमेश्वराला ते हृदय आवडतं जे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. हालेलुया. त्या हृदयाची तो रिस्पेक्ट करतो. ते हृदय त्याला आवडणारं असतं, जे त्याच्यासाठी आवश्यक आहे, जे त्याच्यासाठी काही पण करू शकतो. तो व्यक्ती परमेश्वराला प्रिय आहे. आम्ही जर दाविदाचं उदाहरण घेतलं तर परमेश्वर म्हणतो की हा दावीद माझ्या मनासारखा आहे. देवाला आपण प्रार्थना करायला शिकू की आम्हाला ते दाविदासारखं मन आणि अंतःकरण दे, जे तुझ्यासाठी आवश्यक होतं. आम्हाला देखील परमेश्वरा तुझ्यासाठी त्याग करायचा आहे असं आम्हाला म्हणायला शिकलं पाहिजे. आम्हाला जमलं पाहिजे. एस्थेरने ज्याप्रमाणे सर्वांना वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय आणि ती असं म्हणते की आता मी राजाच्या समोर जाते आणि मग माझं काय होईल ते होऊ द्या, मेले तर मेले, पण संपूर्ण यहुदी लोकांना वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या जीवाची रिस्क घेतलेली आम्ही पाहत आहोत. आम्ही काय करत आहोत? आम्ही कशासाठी उपवास करत आहोत? आमच्या उपवासाचा उद्देश काय आहे? मला जॉब मिळावा, माझा बिझनेस चांगला चालावा, मला काम मिळावं, मला आरोग्य मिळावं, मला घर मिळावं, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला चांगला नवरा पाहिजे, मला चांगली पत्नी पाहिजे. या गोष्टींसाठी उपवास करत आहात काय? कमॉन, देवाच्या लोकांना याच्यातून बाहेर निघा. व्यर्थ गोष्टी, जगिक गोष्टी, नश्वर गोष्टी देवाकडे मागण्यापेक्षा देवाच्या सानिध्याची मागणी करा. देवाच्या पवित्र आत्म्याची मागणी करा आणि तो देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. तो देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल. चुकीच्या गोष्टींची मागणी करत बसू नका. त्याच्यासाठी उपवास करू नका. देवाच्या गौरवासाठी जगायचं आहे असा उपवास करा. देवाचा गौरव मला करता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी देवा तुझं सानिध्य, तुझं सामर्थ्य मला पुरव आणि त्यासाठी उपवास करा आणि परमेश्वर निश्चित तुमची प्रार्थना ऐकेल. रूढी परंपरेनुसार काही करायचा प्रयत्न करू नका. जग जसं चालतंय तसं चालू नका. रोमकरास पत्र 12वा अध्याय 1-2 वचन असं सांगते की या युगाबरोबर समरूप होऊ नका. आणि मग आम्ही या युगाबरोबर जर समरूप होणारे असू तर मग आम्ही सगळं ते करू जे रूढी परंपरेनुसार चालत आहे. प्रभू येशू ख्रिस्त ख्रिश्चन धर्म स्थापन करायला आला नव्हता. तुम्ही धर्माप्रमाणे जगत आहात काय? शास्त्री पुरुषी बनलेले आहात काय? शास्त्री पुरुषांसारखं जगत आहात का? मग प्रॉब्लेम मध्ये आहात, मग प्रश्नांमध्ये असताल. प्रभू येशू ख्रिस्तानी आम्हाला धर्म नाही बघायला सांगितलं. आम्हाला येशूला फॉलो करणारे लोक बनायचे, वचनांप्रमाणे जगणारे लोक बनायचे आणि त्यासाठी आम्हाला तयारी करायची. हालेलुया. या थांबूया आपण आज इथे, प्रार्थना करूया. मी छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यासाठी.
धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत तुझ्या दयासना पुढे येतो. जिवंत परमेश्वर पित्या, खरोखर या दिवसांमध्ये आम्ही जगत असताना परमेश्वरा तू आम्हाला नवीन काही गोष्टी ज्या शिकवत आहेस त्याबद्दल तुला धन्यवाद म्हणतो. या वचनांकडे लक्ष देता येऊ देत, या वचनांप्रमाणे जगता येऊ देत परमेश्वरा. खरा उपवास आम्ही कसा करावा ते तू आम्हाला सांगत असताना जिवंत देवा, आम्हाला या गोष्टींकडे विशेष प्रकारे लक्ष देता येऊ देत. आम्हाला आमचं अन्न भुकेलेल्यांना देता येऊ देत परमेश्वरा. निराश्रितांना आम्हाला आमच्या घरी आणता येऊ देत जिवंत परमेश्वरा. त्यांना आश्रयाचं स्थान आम्हाला तयार करून देता येऊ देत परमेश्वर पित्या. त्यांच्या आश्रयासाठी आम्हाला तरतूद करता येऊ देत जिवंत परमेश्वरा. माझ्या देवा, उघड्या दृष्टीला पडल्यास आम्हाला आमचं वस्त्र त्याला देता येऊ देत जिवंत परमेश्वरा. जे ताणलेले आणि भुकेले आहेत त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तू आमची विशेष प्रकारे मदत कर. आमच्या मनाची आणि अंतःकरणाची तू तयारी करून घे परमेश्वरा. आणि अशा प्रकारचे उपवास तू आम्हाला करायला शिकव. आमच्या मुखातली दुष्टता तू दूर कर परमेश्वरा. या उपवासाच्या दिवसांमध्ये परमेश्वरा आमच्या जीवनांमधून परमेश्वरा नको असणाऱ्या गोष्टी तू दूर कर जिवंत देवा. रूढी परंपरेनुसार आम्ही उपवास करणारे नसावेत, तर परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी जगण्यासाठी परमेश्वरा आम्हाला मदत हवी म्हणून आम्हाला उपवास करता येऊ देत. तुझ्या पवित्र आत्म्याला मिळवण्यासाठी म्हणून आम्हाला उपवास करता येऊ देत. तुझं सामर्थ्य आम्हाला मिळवता येऊ देत म्हणून आम्हाला उपवास करता येऊ देत. आणि होऊ देत परमेश्वरा, तुझ्या नावाचा गौरव होऊ देत, अशी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचा जीव, आत्मा आणि शरीर येशू तुझ्या रक्ताच्या आच्छादनाखाली घे. प्रत्येकाचा तू ताबा घे. प्रत्येकाचं मन बदल, हृदय बदल, अंतःकरण बदल. आणि परमेश्वरा तू प्रत्येकाच्या जीवनात तू प्रत्येकाला आशीर्वादित कर, अशी विनंती आणि प्रार्थना करतो. आज अनेक लोक समस्यांमध्ये असतील, अडीअडचणींमध्ये असतील, रोग आजार विकारांमध्ये असतील, कर्जाच्या विळखेमध्ये असतील, बेरोजगारीमध्ये असतील. अशा प्रत्येकासाठी मी आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. येशूच्या नावात, येशूच्या रक्ताच्या द्वारे जिवंत देवा तुझं सामर्थ्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज उतरून येऊ देत. आणि परमेश्वरा अद्भुतरित्या तू प्रत्येकाची सुटका कर, अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. येशूच्या नावामध्ये मी आज त्या सगळ्या अंधकारच्या शक्तीला बांधून टाकतो, जी तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करायचा प्रयत्न करताय. होय पित्या, तू दया कर, तू कृपा कर. अद्भुत सामर्थ्य तुझं तू प्रगट कर परमेश्वर. आणि होऊ देत, प्रत्येकाचं जीवन बदललं जाऊ देत, अशी तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. सर्व गौरव तुला देतो, मान सन्मान महिमा आणि प्रशंसा तुला देत. सर्व विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात मागतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, विश्वास ठेवा, विश्वासात खंबीर व्हा, निरंतर प्रार्थना करणारे लोक बना, सातत्याने वचन वाचत चला. वचनाच्या द्वारे परमेश्वर तुमची रोज भेट घेईल आणि देव तुमच्या संगती त्या वचनांच्या द्वारे बोलेल. देव त्याचं रहस्य तुम्हाला प्रगट करेल. त्याच्या पवित्र आत्म्याला हाक मारा आणि त्याच्या पवित्र आत्म्यासंगती चालायचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू.